मधलं आजचं चौथं व्याख्यान माझं पहिलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि मोहनदास करमचंद गांधी या दोन माणसांनी या देशाचा इतिहास व्यापून टाकलेला आहे. दोन विचारधारा आहेत या. आणि मोहनदास करमचंद गांधींच्या विचारधारेवर हा देश स्वातंत्र्यानंतर चालवला गेला. गांधी नावाचा ब्रँड बनवला गेला. आता तो ब्रँड पुसणं फार अवघड होऊन बसले. पण त्या ब्रँडने या देशाचं किती अतोनात नुकसान केलं. आणि सावरकर नावाचा जो विचार आहे, खऱ्या अर्थाने देशहिताचा विचार, राष्ट्राच्या हिताचा विचार, हिंदूंच्या, बहुसंख्य हिंदूंच्या हिताचा विचार आपल्या दुर्दैवाने मुख्य प्रवाहामध्ये सावरकर कधी आलेच नाही. त्यांना कधी येऊच दिलं गेलं नाही. ह्याला नियतीचा खेळ पण कारणीभूत आहे. आयुष्याची महत्वाची तारुण्याची सगळी वर्ष 23व्या वर्षापासून 54व्या वर्षापर्यंत सावरकर राष्ट्रापासून, राष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या लोकांपासून, समाजापासून खूप दूर राहिले. हे खूप मोठा लॉस आहे हा आपला. कुठलाही राजकीय आणि सामाजिक कार्य करणारा नेता असतो, त्याचा एक आयुष्याचा वयोगट असतो, त्याचा एक कालावधी असतो आयुष्याचा. त्या कालावधीत तो मोठा होतो. साधारण 20-22 वर्षापर्यंतचं शिक्षण संपतं आणि ही सगळी मंडळी समाजकारण आणि राजकारणामध्ये उतरतात. एक विशिष्ट विचारधारा घेऊन उतरतात. मग ती विचारधारा पोचवण्याचं काम सुरू करतात. मग गावागावामध्ये जाऊन, शहरांमध्ये जाऊन, राज्यांमध्ये जाऊन ते हळूहळू हळूहळू पुढची 10, 20, 25 वर्ष आपली विचारधारा संपूर्ण राष्ट्रभर पसरवून आपले अनुयायी तयार करायचा प्रयत्न करतात. आणि साधारण 50 नंतर 55च्या आसपास एक मोठे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून ही माणसं पुढे येतात. एक्झॅक्ट हा संपूर्ण कालखंड सावरकर समाजापासून दूर राहील. ज्या वयोगटामध्ये देशापर्यंत पोचण्याची क्षमता असते, तो संपूर्ण कालखंड सावरकर तुरुंगवास भोगत होते. आणि यामुळे जे अतोनात नुकसान झालंय आपलं, ते भरून काढणं अशक्य होऊन बसलंय. सातत्याने काँग्रेसवाले सावरकरांना विरोध करतात. खूप वेळ प्रश्न पडतो आपल्याला की इतका विरोध का? फक्त काँग्रेसवालेच करतात का? नाही, समाजवादी करतात, डावी विचारसरणीची कम्युनिस्ट लोक विरोध करतात. इतका सावरकरांना विरोध का? आणि इतका विरोध असून सुद्धा रोज उठून सावरकर विषय का निघतो? बरं, ज्या राजकीय नेत्याच्या पाठीमागे तो गेल्यानंतर एकही अनुयायी नाही, ज्या राजकीय नेत्याबद्दल घाणेरडे शब्द वापरले तरी एकही माणूस रस्त्यावर उतरत नाही, कोणी आंदोलन करत नाही. म्हणजे गांधीजींबद्दल एक अवाक्षर उच्चारलं तर हे धडाधड मारामारी करायला लोक रस्त्यावर येतात. याचा माझ्या एवढा अनुभव दुसरा कोणीच घेतला नसेल. कारण 25 वर्ष आणि 1300 प्रयोग मी नथुराम गोडसेचे केले.
त्या अहिंसेचे पुजारी असलेल्या गांधींच्या अहिंसक अनुयायांनी हिंसेचा एकही प्रकार सोडला नाही मला विरोध करण्यासाठी. म्हणजे गांधीजी गेल्यानंतरही गांधी शिल्लक राहिले, त्यांचा पक्ष शिल्लक राहिला. दुसरे एक महापुरुष आहेत आपल्या देशामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तेही गेले पण त्यांचा पक्ष शिल्लक आहे. पक्ष म्हणजे राजकीय पार्टी नव्हे. त्यांचे अनुयायी आहेत. इतिहासातलं काही खरं जरी दाखवलं तरी लगेच ते रस्त्यावर उतरतात, मारामारी करायला येतात. फुल्यांबद्दल काय बोला, रस्त्यावर उतरणारी माणसं आहे. शाहूंबद्दल बोला, रस्त्यावर उतरणारी माणसं आहे. त्यांचे पक्ष शिल्लक आहेत, त्यांचे अनुयायी शिल्लक आहे. एकमेव सावरकर नावाचा असा माणूस आहे ज्याचा पक्षही शिल्लक नाही, ज्याचे अनुयायी शिल्लक नाही. तरी सुद्धा या सगळ्या विरोधकांना दर महिन्याला एकदा तरी सावरकरांवर काहीतरी घाणेरडं बोलावं असं वाटतं. ही सावरकर नावाची ताकद आहे. जो माणूसच अस्तित्वात नाही, त्याच्याबद्दल किती काही वाईट बोला, आपल्याला कोणी मारायला येणार नाही, आपल्याला कोणी विरोध सुद्धा करणार नाही, हे सगळं माहीत असून सुद्धा रोज उठून दर महिन्यातून एकदा त्या राहुलला सावरकरांबद्दल बोलावं असं वाटतं. आणि तथाकथित स्वतःला विचारवंत म्हणवणारे असे अनेक लोक आहेत. ते सावरकरांबद्दल वाटेल ते बोलत असतात. काय ताकद आहे या माणसाची. का विरोध, कशासाठी विरोध, असं काय केलं या माणसाने, या लोकांचं वाकडं असं काय केलं की 60 वर्ष व्हायला आली सावरकरांना जाऊन, तरी सावरकर भूत, सावरकर नावाची दहशत संपत नाही. कुठल्याही राजकीय परिस्थितीकडे बघताना, त्याचं विश्लेषण करताना आपल्याला कायम इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. भूतकाळात शिरावंच लागतं. त्याशिवाय आपल्याला वर्तमानातली ही आत्ताची स्थिती का आहे याचा उलगडा होत नाही. तेव्हा सावरकरांबद्दल सातत्याने विरोध का त्यांची एवढी निंदा नालस्ती करावीशी वाटते सातत्याने. मग आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल. इतिहास फार महत्वाचा असतो, भयंकर महत्वाचा. माणसाला भूतकाळ असतो, देशाला इतिहास असतो. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा आपला भूतकाळ फार महत्वाचा असतो. भूतकाळाचं चिंतन जो माणूस करत नाही त्याचं आयुष्यात काही घडत नाही. आतापर्यंत जे काही 40, 50, 60 वर्षांचं आपलं आयुष्य असतं, त्या आयुष्यात नेमकं मी कालपर्यंत काय केलं ह्याचा जेव्हा शांतपणे विचार करतो तेव्हा भविष्यात आपल्याला काय करायचं हे ठरवता येतं. भूतकाळाचा अभ्यास झाल्याशिवाय भविष्यातल्या मार्ग दिसत नाहीत. आणि जे कधी विचारच करत नाहीत ते भरकटत वाटेल तशी त्यांची नैया चाललेली असते. इथे तर राष्ट्र आहे, इथे 140 करोड लोकांचा प्रश्न आहे. तेव्हा सावरकर काय असं सांगत होते की ज्याचा ते गेल्यानंतरही 60 वर्ष विरोध करावासा वाटतो, ज्या विचारांची भीती वाटते. ते खरंच भीतीदायक विचार होते का? बरं, त्यांच्या विरुद्ध विचारसरणीचे मोहनदास करमचंद गांधी यांच्या विचारसरणीवर 79 वर्ष देश चालला. त्याचे काही परिणाम भोगतो आपण. म्हणजे त्या मार्गाने जाऊन काही भलं झालं का? अजिबात नाही. काडीचंही भलं झालेलं नाही. मग ही सावरकर भानगड काय हे समजून घ्यायला पाहिजे. ही नेमकी सावरकर विचारसरणी नेमकी काय आहे, ह्यांचं जे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हे हिंदुत्वाकडं घेऊन जाणारी
राष्ट्राचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण असा हा सावरकरांचा मार्ग आहे. अहिंसा परमो धर्मा, त्याच्या पुढचा मंत्र सावरकर ठासून सांगतात, धर्म हिंसा तथैवच. आपल्याला बरोबर अर्धीचेच शिकवले गेले. धर्म हिंसा तथैवच आपल्याला शिकवलंच नाही. आपल्याला नेमकं हिंदू आहोत म्हणजे आपण कोण आहोत हे आपल्याला माहितीच नाही. सावरकरांचे एक फार सुंदर वाक्य आहे, जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. आमचा इतिहास आम्हाला विसरायला भाग पाडलं ब्रिटिशांनी. अत्यंत पद्धतशीरपणे आपल्या वैभवशाली इतिहासापासून आपल्या सगळ्या पुढच्या पिढ्यांना लांब नेण्यामध्ये ब्रिटिश यशस्वी झाले. आणि ते स्वतंत्र झाल्यानंतर तो वैभवशाली इतिहास या स्वतंत्र भारतामध्ये 47 नंतर सातत्याने शिकवण्याची गरज होती. पण जे सरकार आलं, माझ्या सिनेमामध्ये फार सुंदर वाक्य होतं, 15 ऑगस्ट 47ला देश स्वतंत्र नाही झाला, फक्त सरकारच्या चामडीचा रंग बदलला. गोरे गेले आणि काळे आले, म्हणजे आपल्याला काळे म्हणतात म्हणून. काहीच बदललं नाही. 15 ऑगस्ट 47 नंतर काहीच बदललं नाही. तेच राजकारण, देश चालवायची पद्धत तीच, शिक्षण पद्धती तीच, तेच समाजकारण, सगळं जसंच्या तसं मागील पानावरून पुढे. आपल्यामध्ये काही बदलच घडला नाही. फक्त आपण म्हणायला लागलो आता देश स्वतंत्र झाला, परवा नव्हता, आजपासून हा स्वतंत्र झाला, एवढाच फरक पडला. देशात काय फरक पडला? काहीच फरक पडला नाही. कारण आम्ही सावरकर कधी अंमलातच आणले नाहीत, आम्हाला सावरकर कधी शिकवलेच नाहीत, आम्हाला सावरकर कधी माहितीच नाही. खरं सांगतो, हे 6 दिवस भयंकर अपुरे पडतात. सगळ्या वेळेच्या मर्यादा असतात, सगळंच असतं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुठेतरी टूरला जायचं असतं, ते पहाटे उठायचं असतं, ते पण डोक्यात ठेवावं लागतं. साधारण वयोगट या यात्रांना येणारा हा साधारण 50-60च्या पुढचा असतो. तर तुमच्या झोपेचा पण विचार करायला लागतो. नाही तर खरं तर ना असं वाटतं की एखाद्याला एखादं पर्यटन नाही बघितलं तरी चालेल, पण हेच तुम्ही ऐकत राहावं असं कधी कधी मला वाटतं. तुम्ही तसं करू नका, कारण आम्हाला ते दाखवलंच नाहीत असं पण म्हणून भांडणारी माणसं आहेत. सर्व प्रकारची माणसं आहेत, सगळ्यांना सांभाळून पुढे जावं लागतं. म्हणजे नरेंद्र मोदींचं काय होत असेल. मग प्रखर विरोध सुरू कधी झाला तर सावरकर 1937ला जेव्हा संपूर्ण निर्बंधांमधून मुक्त झाले, 1910ला त्यांना अटक झाली, त्यांना अंदमानच्या शिक्षेला पाठवलं गेलं. 1910च्या पुढचे सलग 11 वर्ष ते अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये होते. शिक्षा संपली नाही, शिक्षा कमी पण झाली नाही, फक्त सेल्युलर जेल बंद करायचं म्हणून त्यांना कैद्यांना तिथून खाली करायला सुरुवात केली, स्थानांतर करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांचं स्थानांतर झालं कलकत्त्याला, अलीपूरमध्ये. मग तिथून त्यांना पुण्यामध्ये आणलं, मग पुण्यातून त्यांना डोंगरीला आणलं, डोंगरीतून त्यांना रत्नागिरीला 2-2.5 वर्ष ठेवलं, आणि तिथून सगळ्यात शेवटचं काही महिने त्यांना परत पुण्यामध्ये ठेवलं. आणि तिथून त्यांची 1924 साली 14 वर्षानंतर मुक्तता झाली नाही, जेलमधून स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं, फक्त जेलमधनं बाहेर काढलं. रत्नागिरीच्या घरामध्ये राहा, सर्व प्रकारचे निर्बंध 5 वर्षांसाठी, 24 म्हणजे 29 पर्यंत. उदरनिर्वाहाची सगळी साधनं बंद केली. घर चालणार कसं? 1 तारखेला पैसे लागतात, किराणा माल भरायला पैसेच नाही. राजकारणात सहभाग घ्यायचा नाही, भाषणं कुठली करायची नाही, काहीच करायचं नाही, फक्त स्थानबद्धतेत म्हणजे घरात बसून राहायचं. रत्नागिरीची सीमा ओलांडून बाहेर जायच्या आधी ब्रिटिशांचा परवानगी घ्यावी लागायची, आणि ते परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. मग अशा वेळेला माणसांनी करायचं कसं, जगायचं कसं, घरात जेवायचं कसं, सगळ्याचीच भ्रांत.
आणि ब्रिटिशांच्या कायद्याचाच अभ्यास करून बॅरिस्टर झालेला हा माणूस आहे. मग ब्रिटिशांच्या कायद्यानुसार असे सर्व जेव्हा उदरनिर्वाहाची साधनं पूर्ण बंद केली जातात, तेव्हा अशा कायद्याला ब्रिटिश शासनानुसार, ब्रिटिश कायद्यानुसार 120 ते 150 एवढा उदरनिर्वाह भत्ता दिला जातो. सावरकरांनी त्या भत्त्यासाठी पत्र लिहिलं की एकतर मला काम तरी करायला द्या, माझे मला पैसे कमवू देत, आणि जर ते तुम्ही कमवू देणार नसाल तर मला जगलं पाहिजे, आणि कुठल्याही परिस्थितीत जगलंच पाहिजे. हा एक सावरकरांचा भयंकर मोठा नियम होता. तुम्ही जगलात तर तुम्ही हजारो गोष्टी करू शकता. विड्यासारखं हौतात्म्य कधीच पत्करायचं नसतं. ते कधी हुतात्मा होण्याच्या पक्षात नव्हते. आता सगळेच मार्ग बंद झाले, हा ठारच मारणार, तेव्हा मग काय, नाईलाजाने हुतात्मा व्हायचंच आहे. शहीद नाही, हुतात्मा. इस्लामसाठी जे मरतात ते शहीद म्हणतात त्याला, बरं का. आपण अत्यंत चुकीचे शब्द वापरतो. आपण आपल्या देशासाठी मेलेल्याला शहीद म्हणतो. इस्लामसाठी जे मरतात, त्यांच्या धर्मासाठी जे मरतात ते शहीद आहे. आपण शहीद नव्हे, आपण हुतात्मे. आहुती देणं, आत्म्याची आहुती, हुतात्मा. म्हणून हुतात्मा शब्द आहे, शहीद नाही. शहीद म्हणू नका म्हणायचे सावरकर. भगतसिंग वगैरे सगळे शहीद भगतसिंग असं पाठी असते, अत्यंत चुकीची. हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा कानेरे, हुतात्मा राजगुरू. सगळ्याच वाटोळं केलं ब्रिटिशांनी. त्यामुळे सगळ्या शब्दांचंही वाटोळं झालं, भाषेचं सत्यानाश झाला. आणि मग त्यांना ब्रिटिशांनी 120 मिनिमम ते 150 मॅक्झिमम त्या कैद्याच्या कर्तृत्वानुसार हा उदरनिर्वाह भत्ता, ह्याला पेन्शन म्हणत नाहीत, हा ठरवला जायचा. मोहनदास करमचंद गांधी नावाच्या कैद्याला उदरनिर्वाह भत्ता दिला जायचा 150 रुपये. त्याच्या दुधावर खर्च केला जायचा. त्यांना 2 शरीर संरक्षक, त्यांच्यावर 100 रुपये खर्च केला जायचा. असा एकूण मोहनदास करमचंद गांधी या यांना जेव्हा जेलमध्ये टाकलं, बरं त्यांचं जेल म्हणजे आगा खान पॅलेस. एकदा जा पुण्याला आणि बघून या. आता तुम्ही परवा आपण सगळेजण सेल्युलर जेलमध्ये जाणार आहोत, ते एकदा जेल बघा आणि मग पुण्याला आवर्जून जा आणि आगा खान पॅलेस बघा. ब्रिटिशांसाठी दोघं सेम आहेत. विनायक दामोदर सावरकर पण देशासाठी, स्वातंत्र्यासाठी लढतोय, आणि मोहनदास करमचंद गांधी पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतायत. मग शिक्षा एका माणसाला काळ्या पाण्याची दिली जाते, एका माणसाला आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं जातं. लिहायला वाचायला पुस्तकं दिली जातात, कागद दिले जातात, पेन दिलं जातं. बकरीचं दूध आवडतं म्हणून बकरी दिली जाते. शरीर संरक्षक ठेवले जातात, आणि हा संपूर्ण खर्च ब्रिटिश साम्राज्य करतं. तरी ते ब्रिटिशांचे शत्रू असतात आणि सावरकर मित्र असतात. ₹120 मिळायला पाहिजे होते. ते सरसकट असे उदरनिर्वाह भत्ता ज्यांना ज्यांना दिला जात होता त्या सगळ्यांना 120 ते 150 या रेंजमध्ये पैसे मिळत होते. काही सावरकरांना वेगळा नियम नव्हता काढला, पण सावरकरांना 60 रुपये फक्त दिले गेले. ब्रिटिशांनी सावरकरांच्या बाबतीमध्ये स्वतःचे सगळे कायदे धाब्यावर बसवले. जसं 50 वर्ष जन्मठेप ही कुठल्या कायद्यामध्ये बसतच नाही. जगाच्या कुठल्याही देशाच्या कायद्यामध्ये 50 वर्षांची जन्मठेप किंवा 25-25 वर्षांच्या 2 जन्मठेपा अशी शिक्षाच अस्तित्वात नाहीये. शिक्षा एकच असते. 4 गुन्हे असतील तुमच्यावरती, एका गुन्ह्यासाठी 2 वर्ष, एका गुन्ह्यासाठी 10 वर्ष.